नमस्कार. आज आपण ताक पिण्याचे फायदे पाहणार आहोत. व्हिडिओ पूर्णपणे पहा म्हणजे तुम्हाला ताक पिणे किती आरोग्यदायी आणि हेल्दी आहे ते समजेल. दिवसभरात ताक नेमके कधी प्यावे? दररोज ताक पिणे योग्य आहे का? ताक पिण्यामुळे वजन वाढते का? घरी ताक कसे तयार करावे? अशा प्रकारची सविस्तर माहिती पाहणार आहोत. माहिती पाहूयात. शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रवाटे बाहेर काढून शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्त्वाचे म्हणजे 3 दिवस इतर काहीही न खाता ताक पित राहिल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते. इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जाऊन चेहरा तरतरीत व तेजस्वी होतो. ताक हे थंड पेय असल्यामुळे ते प्यायल्यामुळे शरीराला त्वरित थंडावा मिळतो. उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. 1 ग्लास ताकात जिरे पावडर, पुदिना, कोथिंबीर आणि मीठ मिसळून प्यायल्यामुळे तुमची तहान लगेच भागते. शिवाय बाहेरील उष्ण वातावरणामुळे शरीरात निर्माण झालेली उष्णता कमी होण्यास मदत होते. ताक प्यायल्यामुळे डिहायड्रेशन पासून बचाव होतो. जेव्हा शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा डिहायड्रेशनचा धोका निर्माण होतो. मात्र जर तुम्ही नियमित ताक पित असाल तर तुमचे शरीर सतत हायड्रेट राहायला मदत होते. ताक पिल्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. ताक पचनशक्ती सुधारण्यासाठी अगदी एखाद्या औषधाप्रमाणे काम करते. तसेच हाडे आणि दातांसाठी अगदी उत्तम आहे. ताक नियमित पिण्याची सवय फक्त तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या सौंदर्यासाठीही चांगली आहे. कारण ताक पिण्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते, ज्याचा परिणाम असा होतो की तुमच्या शरीरातील सर्व टॉक्सिन्स यामुळे बाहेर टाकले जातात. त्याचप्रमाणे ताकातील लॅक्टिक ऍसिड तुमच्या त्वचेसाठी उत्तम ठरते, ज्यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा नितळ होण्यास मदत होते. ताक पिण्यामुळे तुमच्या त्वचेवरील काळे डाग, पिंपल्सचे डाग आणि काळसरपणा कमी होतो. ताक तुमच्या त्वचेला आतून मॉइश्चराइज करते आणि त्वचा चमकदार करते आणि तुम्हाला चिरतरून ठेवते. ताकामुळे तुम्हाला डागविरहित त्वचा मिळू शकते. त्यामुळे ताक नक्कीच प्यायले पाहिजे. तसेच ताक हे वजन कमी करण्यास मदत करते. ताक हे प्रोटीन्स, विटॅमिन्स आणि मिनरल्सचे खूप चांगले स्रोत आहेत. शिवाय त्यात कॅलरीज आणि फॅट्स कमी असतात. ताक पिण्यामुळे तुमचे पोट बराच वेळ भरल्यासारखे राहते, उत्साही वाटू लागते, ज्यामुळे तुम्ही दिवसभरात अनावश्यक पदार्थ कमी प्रमाणात खाता, ज्याचा परिणाम तुमच्या वजनावर होतो. ज्यांना झटपट वजन कमी करायचं आहे त्यांनी त्यांच्या डाएट मध्ये ताकाचा समावेश जरूर करावा. कारण ताकामुळे तुमचे वजन तर कमी होतेच, शिवाय तुमचे पोषणही योग्य प्रमाणात होते. वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे, त्रास कमी होतो. दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते. ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटाला आराम मिळतो. ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ देखील बंद होते. थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते. रिकाम्या पोटी जर आपण ताक प्यायले तर पोटदुखी देखील बरी होते. ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 3 दिवस इतर काहीही न खाता ताक पित राहिल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते. अशा प्रकारे आहे ताक पिण्यामुळे आरोग्याला होणारे फायदे. आता आपण ताक कसं बनवायचं ते पाहूयात. ताक बनवण्यासाठी दही ताजे घ्यावे, कारण जास्त शिळे दही असेल तर ताक आंबट होते. ताक तयार करण्यासाठी ते घेऊ नये, कारण आंबट दही अथवा ताक शरीरासाठी बाधक असते. यासाठी शक्य असल्यास ताजे दही वापरावे. दह्याच्या 3 पट पाणी दह्यात मिसळावे. दही आणि पाणी एकजीव होईपर्यंत ते चांगले घुसळून घ्यावे. घुसळण्यासाठी मिक्सरचा अथवा घुसळणीचा वापर करू शकता. घुसळल्यामुळे ताक आणि पाणी एकत्र होऊन एक पाचक द्रव्य तयार होते. त्याला आपण ताक असे म्हणतो. म्हणजेच ताक पिण्यासाठी तयार होतं. चवीसाठी तुम्ही त्यामध्ये मीठ, साखर, जिरे पावडर, कोथिंबीर, सैंधव मीठ टाकू शकता. असे घरी तयार केलेले ताक शरीरासाठी अतिशय उत्तम असते. ताक शक्य असल्यास जेवताना अथवा 2 जेवणाच्या मधल्या वेळेत घ्यावे. रात्री उशिरा ताक पिऊ नये, कारण ते शरीरासाठी अपायकारक ठरू शकते. अशा प्रकारे आपण ताक बनवू शकतो. आता आपण ताक पिण्याबाबत मनात असलेले काही प्रश्न पाहूयात. दररोज ताक पिणे योग्य आहे का?
तर होय, तुम्ही नक्कीच दररोज ताक पिऊ शकता, कारण ताक पिण्याचे फायदे अनेक आहेत. शिवाय त्यामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स, प्रोटीन्स आणि विटॅमिन्स असतात, ज्यामुळे तुमच्या शरीराला चांगला फायदा होतो. दुसरा प्रश्न, दिवसभरात ताक नेमके कधी प्यावे? तर निरोगी राहण्यासाठी ताक पिण्याची वेळ फार महत्वाची आहे. यासाठी दिवसभरात तुम्ही कधीही ताक पिऊ शकता, मात्र रात्री उशिरा ताक पिऊ नये. रात्री ताक पिण्याचे फायदे तुलनेने कमी असतात. यासाठी जर तुम्हाला अपचनाचा त्रास होत असेल तर संध्याकाळी लवकर जेवा आणि त्यासोबत 1 ग्लास ताक प्या. याशिवाय तुम्ही सकाळी नाश्ता केल्यावर, दुपारी जेवताना अथवा 2 जेवणाच्या मध्ये असं दिवसभरात कधीही ताक पिऊ शकता. तिसरा प्रश्न, ताक पिण्यामुळे वजन वाढते का? तर नक्कीच नाही. ताक पिण्यामुळे तुमचे वजन मुळीच वाढत नाही. उलट जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्ही आहारात ताकाचा समावेश अवश्य करावा, कारण ताकात खूप कमी कॅलरीज असतात. शिवाय त्यामध्ये फॅट्सही खूपच नगण्य असतात. ताक पिण्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटतं, त्यामुळे तुम्ही इतर अपत्यकारक पदार्थ कमी खाता. अशा प्रकारे आहे ताक पिण्याचे फायदे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा.